नामवाचे श्रवण कीर्ते पाऊले चित्ती समान काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल कीर्तनाचा समारंभ निर्दंब सर्वदा काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल निडामणे स्वरूप सिद्धी नित्य समाधी हरिनाम काळ सार्थक केला त्यांनी धरिला मणी विठ्ठल अजं रुक्मिणी प्राण संजीवनंतं परम धाम कैवल्यमेकं तुरीयं प्रसन्नं प्रपन्नार्तिह देव देवं परब्रह्मलिंगं भजे पाण्डुरङ्गम् अलङ्कापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भोज तेजस्फुरति प्रदेशं विदिन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं जिहि आणिले हरिहर ब्रह्मदेवा स्वरूपी मेळविली योगिया चांगदेवा तिही केली ऐसी अवतार लीला नमस्कार माझा मुक्ताई माऊलीला नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सुखान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवासी सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती वंदे देव उमापतिं सुरगुरुं वंदे जगत कारणं वंदे पन्नगभूषणं मृगधरं वंदे पशूनां पतिं वंदे सूर्यशशाङ्कवहनिनयनं वंदे मुकुन्दप्रियं वंदे भक्तजनाश्रयं च वरदं वंदे शिवं शङ्करं जन्मान्दस्य यतोऽन्वयादितरतश्चार्तेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदायादिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिस्वर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकम् सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि असो न शोभा आलो तुझी आठाया तुझे आठाया
माझ्याकडे पंढरी राया श्रवण कीर्ती पाऊले चित्ती समान गाढ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी जमलेली भगवत भक्त भक्तिमती माता चराचरामध्ये वास करसणारी भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा रूपी अदृश्य शक्ती अनेक संत महंत विद्वत रत्न कथाकार कीर्तनकार प्रवचनकार अनेक देवालय यांच्या स्थापत्यानं साधनेनं पदस्पर्शाने पावन आणि पुनीत असल्या प्रकारची ग्राम आपली तिसगाव ही नगरी आणि अखिल कोट ब्रह्मांड चालक भगवान परमात्मा ज्या परमात्म्याने या विश्वाला अखिल वाङ्मयन देऊन अत्यंत विशेष अशा प्रकारची रचना केली ते रचनाकार आदिनाथ गुरु सकड सिद्धांचा मग ते नाना प्रकारच्या प्रांतामध्ये नाना प्रकारच्या स्वरूपानं नटले आहे त्या स्वरूपातलं एक स्वरूप म्हणजे भगवान श्री संगमेश्वर आणि त्या संगमेश्वरांच्याच पावन पुनीत दरबारामध्ये संपन्न होत असणारी आजची एक दिवसीय नैमित्तिक कीर्तन सेवा आणि त्या निमित्तानं सेवेकरता निवडलेला अभंग देहूनिवासी श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबारायांचे एकनिष्ठ शिष्य असणारे श्री संत निळोबा महाराजांचा कलियुगामध्ये परमार्थ करत असणाऱ्या साधकाला उचित परमार्थाची काही साधनं त्याचं मार्गदर्शन या अभंगामध्ये करतात विठ्ठल अभंग 4 चरणाचा आहे निळोबारायचा आहे अभंगाचा सरळ सरळ भावार्थ पाहायचं झाल्यास तो अशा प्रकारे पाहता येईल या विश्वाच्या पाठीवर जेव्हा जेव्हा युग बदलली तेव्हा तेव्हा परमार्थातलं साधनं बदलत गेले भगवंताच्या कृपा प्राप्त करण्याकरताची साधनं ही बदलत गेली परिवर्तित होत गेली 3 युग झाले 4थं युग चालू आहे कृतयत ध्यायतो विष्णू त्रेतायाम युजतय मखै द्वापारे परिचर्याणाम कलोत धरी कीर्तनात ज्याप्रमाणे कृतयुगामध्ये भगवंताची कृपा संपादन करण्याकरता ध्यान महत्वाचं होतं त्रेतायुगामध्ये तीच कृपा प्राप्त करण्याकरता यज्ञ महत्वाची सांगितलेली होती द्वापार युगामध्ये कर्म महत्वाचं सांगितलं होतं आणि कलियुगामध्ये तेच साधन बदललं आणि कलियुगामध्ये नाम साधनेला महत्व सांगितलंय कलो तदहरी कीर्तनात आणि कीर्तन या शब्दाचा सरळ अर्थ आहे हाताने टाळी मुखानं चिंतन या नाम कीर्तन याच्याकरता फार मोठ्या साधनाची आवश्यकता नाही हाताने टाळी आणि मुखानं चिंतन या नाम कीर्तन पण काय झालं एवढं सोपं साधन असताना सुद्धा ज्या वेळेस लोक अजूनही या काळामध्ये सुद्धा यज्ञाधिक मार्गाचा अवलंब करताना दिसतात त्यावेळेस साधू संतांनी बोलावं जपतप अनुष्ठान व्यर्थ कासया करणे त्याप्रमाणे त्याच परंपरेमध्ये एकनिष्ठ असणारे श्री संत निळोबा महाराज त्यांना सुद्धा समाजाची काळजी वाटली करुणा वाटली नाही का बुडत हे जन कारण यांची साधना चालू आहे यांचा भाव आहे पण हजारो वर्ष झाली तरी सुद्धा परमार्थाचं फळ पदरात का पडत नाही कारण उचित साधनाचा अवलंब केला नाही ते उचित साधन काय मग निळोबाराय वर्णन करून सांगतात कलियुगामध्ये फार काही परमार्थाचा अवडंबर करू नका निळोबाराय बोलतात जी इंद्रिय ज्या कामाकरता दिली त्या कामाकरता वापर करणं म्हणजे परमार्थ करणं म्हणजे काय वाणी दिली भगवंताचं चिंतन करण्याकरता तुकोबारायांनी इंद्रियाचे विषयी सांगितले आणि इंद्रिय बनवले त्याचा हेतू सुद्धा सांगून दिलेला आहे उदाहरणार्थ दिले इंद्रिय हात पाय कान म्हणून ते हात पाय कान नाही सांगितले त्याचे विषय ठरवून दिले घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे त्याचे विषय स्पष्ट केले त्यातलंच
हाच विषय निडोबारे स्पष्ट करतात. नामवाचे श्रवण कीर्ती पाऊले चित्ती समान. वाणीद्वारे चिंतन, कानाद्वारे परमात्म्याच्या चिंतनाचं श्रवण आणि याद्वारे तयार झालेला दृष्टीपटलाच्या पुढे तो परमात्मा आहे त्याला उचलायचा आणि हृदयामध्ये स्थापन करून त्याचे पावलं समान स्थिर करायचे. महाराज पहिलं चरण आम्हाला कळलंय. वाणीद्वारे चिंतन करणं, कानाद्वारे श्रवण करणं, याद्वारे तयार झालेल्या परमात्म्याची पावलं हृदयात धारण करणं. पण आमचा एक प्रश्न आहे महाराज, इतिहासामध्ये ज्यांनी ज्यांनी या प्रक्रिया केलेल्या आहेत त्यांना भेटलं काय? त्याचं उत्तर दुसऱ्या चरणामध्ये दिलंय. महाराज म्हणतात, ज्यांनी परमात्म्याला हृदयामध्ये साठवलं, काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल. ज्यांनी मनामध्ये विठ्ठल धारण केला त्यांचा काळ सार्थक झालाय. पटलंय महाराज. आम्ही हे तिन्ही साधन अवलंबन करू, परिणामी आमचा काळ सार्थक होईल. पण हे साधनं अवलंबन करण्याकरता एखादं शाश्वत ठिकाण, त्याचं उत्तर तिसऱ्या चरणात दिलं. कीर्तनाचा समारंभ निर्दंब सर्वदा. कारण कीर्तनामध्ये दांभिकपणाला जागा नसते. हे चरण पटलं महाराज. पण आता एक शेवटचं महत्वाचं विचारू का? निडोबार आहे, हे जे तुम्ही आम्हाला येऊन सांगतायत ना, हे काय वारकरी शिक्षण संस्थेमध्ये पाठांतर केलेलं कीर्तन तिकडं पाठ केलं इकडं येऊन सांगता का? की चातुर्मासातला अनुभव इकडं सांगतायत? महाराज म्हणतात, हे काही ग्रंथातलं तत्वज्ञान पाठ केलं नंतर तुमच्या समोर येऊन सांगतो अशातला भाग नाही. माझ्या जीवनातला पारमार्थातला माझा स्वात्मानुभव म्हणजे स्वतःचा अनुभव आहे. निडामणे स्वरूप सिद्धी. आम्हाला ही जी स्वस्वरूपाची सिद्धी प्राप्त झाली याचं एकमेव कारण नित्य समाधी हरिनामे काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल. असा या अभंगाचा सरळ सरळ भावार्थ आहे. झालेली सेवा नाही म्हणजे आता जर कोणाला घाई असेल तर तुम्ही मोकळ्या मनानं जाऊ शकता. विठ्ठल विठ्ठल. अभंगाचा सरळ सरळ भावार्थ आपल्या समोर प्रतिपादन केला. अभंगावर सविस्तर चिंतन करण्यापूर्वी काही गोष्टीचा अल्पशा परिहार. आपल्याला माहीत असेल तरी शास्त्र नियमानुसार वक्त्याचं आद्य कर्तव्य यत कार्य घटना असती किंवा भवन असती तस्य कारणस्य प्रतिपादना इति किंवा यत परिहारा. तो अशा प्रकारे आपल्या पवित्र ग्राम तिसगाव नगरीमध्ये अनेक प्रतिष्ठित कुटुंबीय आहेत. खरं तर अनेक साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन आणि पुनीत, त्यामध्ये विशेष ज्या धामामध्ये आपण वसलेलो आहेत सद्गुरू गंगागिरीजी महाराजांचा हा अधिष्ठान भूमीचा भाग आहे. आणि श्रद्धेय महाराजांच्या या पावन पुनीत भागामध्ये ही नैमित्तिक कीर्तनरूपी सेवा आहे. आणि मला आज विशेष आनंद याच्याकरता आहे. एरवी तेरवीचे कीर्तनं, उत्तरार्धाची कीर्तनं, श्राद्धाचे कीर्तनं, पुण्यस्मरणाचे कीर्तनं बऱ्याच वेळेस किंवा रोजच चालू असतात असं म्हणायला हरकत नाही. परंतु ज्यांचं जीवन भजनामध्ये गेलं आहे, ज्यांच्या जीवनामध्ये परमार्थ आहे, यातही नवल नाही. पण ज्यांचं जीवन परमार्थामध्ये गेलं इथपर्यंत नवल नाही. आपल्या नावाची प्रॉपर्टी ही लेकराच्या नावावर करणारी सगळीच बाप असतात, पण आपल्या नावावर असणारी भजनाची किंवा परमार्थाची प्रॉपर्टी तो वसासुद्धा पुढं चालवणारं हे कुटुंब आपल्या या गावामध्ये पाहण्याकरता मिळत आहेत. म्हणून याचा एक विशेष आनंद आहे. एरवी केल्या जाणारी कीर्तनच असतात, परंतु एका साधकाच्या निमित्तानं केलेलं कीर्तन हे विशेष पुण्याचं फळ प्राप्त करून देणारं असतं. तुमचा जरी असा भाव असेल की कीर्तनकार मोठे आहेत, ज्ञानी आहेत, आम्हाला ज्ञान देण्याकरता येतात, पण वक्त्यानं हे कधीच विसरू नये की या श्रोत्यांचे उपकार आपल्यावर आहे की जे गुरुवर्यांच्या माध्यमातून प्राप्त केलं हे लोकांच्या समोर मांडण्याचा यांनी आपल्याला एक संधी दिली. त्यामुळं आपल्या वाणीला पवित्र करण्याचा हा लाभ या ठिकाणी प्राप्त होत असतो. एक थोडंसं धाडसानं बोलतो, पटतंय का बघा. एरवी हे जे कैलासवासी लिहिलेलं आहे ना, भिकाजी माधवराव चौधरी, हे कैलासवासी कोणाच्याही समोर शोभत नाही. पटतंय का बघा तुम्ही. एखाद्या घरातला एखादा सदस्य गेला म्हणजे संगमनेरला नाही, वैकुंठाला, कैलासाला, मग कोणीतरी घरातील एक प्रमुख व्यक्ती प्राधान्यानं एखाद्या व्यक्तीच्या हातामध्ये पासपोर्ट साईज फोटो देतो आणि प्रशांत भाऊंकडे पाठवतो. दादा 8x12चा फोटो बनवायचा आहे. प्रशांत भाऊ हुशार आहे या क्षेत्रातले, त्यांना कळून जातं 8x12 म्हटलं म्हणजे कोणीतरी गेलं. मग प्रशांत भाऊ म्हणतात, तुम्हाला काही काम आहे का इथं काही पिंपळगावला? म्हटले आहे ना. मग म्हटले तुम्ही काम उरकून घ्या. म्हणजे काय, आपल्याला सांगितलं की राग नाही येत, दुसऱ्याचा स्वभाव माहीत नसतो, कशाला कोणावर टाकायचं, सांगायचं म्हटलं तर एवढ्यातच आहे का नाही. काही काम आहे का? म्हटले हो, यामध्ये उरकून फोटो तयार करून ठेवतो. काम उरकून आलेला त्या घरातला मेंबर आणि प्रशांत भाऊला, दादा झाला का फोटो तयार? अहो एकदा बघून घ्या. बॅकग्राऊंड म्हटले अगदी सुंदर, फोटो अगदी सुंदर, नाव काही काना मात्रा विलांटी नाही, अगदी योग्य आहे. बरं, प्रशांत भाऊनी शेवटचा प्रश्न केला. म्हटले नावाच्या आधी स्पेस देऊन ठेवलेला आहे, नेमकं काय टाकू?
तो घरातला मेंबर म्हणतो काय टाकू म्हणजे, नाही म्हणजे 3 ऑप्शन असतात. कोणी कोणी कैलासवासी टाकतं, कोणी कोणी वैकुंठवासी टाकतं, कोणी कोणी स्वर्गवासी टाकतं. तुम्ही सांगा ना काय टाकू. दृष्टांत संपला. आता माझा प्रश्न तुमच्याकरता आहे, जाणारा तर गेला पण त्यानं कुठं जायचं हे 2 जण ठरवतील का? दृष्टांत संपला. हे 2 जण ठरवतील का? नाही. मग हा ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे? हा ठरवण्याचा अधिकार संपत गुरुजी त्या व्यक्तीनं जाण्याच्या आधी केलेल्या कर्मावर अवलंबून आहे. वैकुंठवासी कोणी लिहावं माहीत आहे? वैकुंठाच्या मालक असणाऱ्या भगवान पांडुरंगाची उपासना, एकादशीचं व्रत आणि पंढरीची वारी ज्याच्या जीवनामध्ये असेल त्यांनी स्वाभिमानानं वैकुंठवासी टाकावं. कैलासवासी कोणी लिहावं माहीत आहे? ज्याच्या जीवनामध्ये भगवान संगमेश्वराची कधीतरी सेवा घडलेली आहे. म्हणजे कैलासाच्या मालक असणाऱ्या भोलेनाथाची उपासना ज्याच्या जीवनामध्ये त्यांनीच कैलासवासी लिहावं. स्वर्गवासी कोणी लिहावं याचंही गणित ठरलेलं आहे. देवावर विश्वास नाही तरी बंगला बांधला म्हणून लोकांच्या लाजेस्तव जो कर्मकांड म्हणून सत्यनारायणाची पूजा ठेवतो, माझ्या खिशातलं नाही. ग्रंथराज ज्ञानेश्वरी आहे, ज्ञानोबराय बोलतात, म्हणती संसारी जन्मिजे यज्ञाधिक कर्म कीजे मग स्वर्ग सुख भोगीजे मनोहर. कर्मकांड केलं की त्याच्या जमा होणाऱ्या पुण्याच्या मोबदल्यातलं फळ म्हणजे स्वर्ग आहे. तुम्ही म्हणाल महाराज एक वर्ग असा आहे या समाजामध्ये की ज्याला लाऊडस्पीकर मंदिरावरचे वाजायला लागले की त्रास होतो, त्यांच्याकरता काय ऑप्शन? त्यांनी स्वाभिमानानं नरकवासी लिहावं. कारण ते लिहून फक्त लोकांच्या समाधानाकरता की स्वर्गात गेले, पण ही फॅसिलिटी इथे उपलब्ध नाही. हे फक्त आमच्या भिकाजी बाबांच्या नावाच्या समोरच शोभू शकते किंवा ज्याचं जीवन पारमार्थमय त्याच्या जीवनामध्ये शोभू शकते. हे प्रमाण जे परंपरेनं चालत आलं, आमचे शरद शेठ मला सांगून गेले की या परिवारामध्ये भजनाची जी परंपरा आहे त्याच्यामध्ये तुटकी मुटके का होईना कोणी हार्मोनियम वाजवणार, तुटकं मुटकं का होईना कोणी गायन करणार. कोणाची काय सेवा आहे हे महत्त्वाचं नाही, पण सेवा आहे हे महत्त्वाचं आहे. आणि तुकोबारांनी सेवा असल्याचे स्वाभिमानाचे प्रमाण आहे. माझ्या वडिलाचे मेराचे गा देवा, माझ्या वडिलाचे मेराचे गा देवा, माझ्या वडिलाचे मेराचे गा देवा, माझ्या वडिलाचे तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. उपवास परते राखीला दार बनता, उपवास परते राखीला दार बनता. तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. उपवास व्यवहारातल्या या जीवनातल्या या समाजातल्या आपल्या बापानं जो परमार्थाचा वसा चालवला त्या परमार्थाच्या प्रॉपर्टीचं मालक मात्र प्रत्येकाला होता येत नाही. जे या चौधरी परिवाराला अगदी अपवादात्मक परिपूर्णत्तम या ठिकाणी जीवन परमार्थामध्ये आपल्याला पाहण्याकरता मिळतं. आणि विशेष मानवी जीवनातला परमार्थ जर साध्यापर्यंतचं पोचवायचं असेल ना तर एकदा प्रॉपर्टीचं मालक नाही होता आलं तरी चालेल, परंतु पारमार्थिक प्रॉपर्टीचं मालक हे प्रत्येकाला होता यायला पाहिजे. म्हणून या चौधरी परिवारामध्ये वैकुंठवासी कैलासवासी भिकाजी माधव चौधरी यांच्या प्रथम पुण्य स्मरणार्थ आपण या ठिकाणी एकत्रित आहोत. ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन त्यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी केलेलं आहे त्यामध्ये त्यांच्या धर्मपत्री गंगा भागीरथी मंगला भिकाजी चौधरी, त्यांचे बंधुराज श्रीयुत साहेबराव माधवराव चौधरी, त्यांचे चिरंजीव श्री शिवाजी भिकाजी चौधरी, त्याचबरोबर त्यांच्याच परिवारामध्ये असणारे त्यांचे पुतणे आदरणीय आमचे समाधान दादा, त्यांचे चिरंजीव आदरणीय अनिल दादा, त्यांचे पुतणे आदरणीय भाऊसाहेब दादा, त्यांची बहीण गंगा भागीरथी मीराबाई रामकृष्ण सिरसाट आणि त्यांच्या कन्या आदरणीय सौभाग्यवती संगीताताई, आदरणीय शैलाताई, आदरणीय सौभाग्यवती उज्ज्वलाताई,
त्यांची पुतणी आदरणीय गंगा भागीरथी रंजनाताई, त्याचबरोबर त्यांची पुतणी सौभाग्यवती शोभाताई, समस्त परिवारांनी या ठिकाणी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ या कार्यक्रमाचं आयोजन केलं. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, जन्माला आलेल्या प्रत्येक मनुष्य प्राण्याला कधी ना कधी या इहलोकाची यात्रा संपवावी लागते, आपली इच्छा असली तरी आणि आपली इच्छा नसली तरी. तुम्ही आपण आल्यानंतर या इहलोकाची यात्रा संपवू यात नवल नाही. जगाचा मालकानं जरी अवतार घेतला तरी युग संपलं की त्याला अवतार संपवावाच जर लागत असेल तर मग येथे नाही बोर आले अवतार, येथे नाही बोर आले अवतार, येथे नाही मूर आले अवतार, येथे नाही मूर आले अवतार. ये रे ते पवार, जीव किती ये रे ते पवार, जीव किती येथे नाही बोर आले अवतार, राजराजी येथे नाही बोर आले अवतार, येथे नाही बोर आले अवतार, येथे नाही बोर अवतार, येथे नाही मूर आले 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 अवतार. मर गए 10वीं, मर गए 1788, 33 कोटि देवता मर गए पड़े काल के फांसी, 33 कोटि देवता मर गए पड़े काल के फांसी. यम का अजब तड़ाखा मेर तू क्या जाने लड़का मेर, यम का अजब तड़ाखा मेर तू क्या जाने लड़का येथ नाही उरो. खरं सांगू का, म्हणजे बऱ्याच वेळेस लोकांचा प्रश्न निर्माण होतो, महाराज वर्षी श्राद्धाचं कीर्तन असं रडवता यायला पाहिजे, तुम्ही हे असे उठावणीचे प्रमाण का बोलतात. एक सांगू, थोडंसं माफी मागून बोलतो दिनेश बाबा, सध्या कोणीतरी वारलं आणि उत्तरार्धाचं उत्तर क्रियेचं कीर्तन म्हटलं, श्राद्धाचं कीर्तन म्हटलं की या लोकांना फोन करतं, बाबा असा कीर्तनकार पहा की अख्खा मंडप रडला पाहिजे. ज्याला बापाच्या उत्तर क्रियेला किंवा पुण्यस्मरणाला कृत्रिम रडणारा कीर्तनकार लागत असेल ना, समजून घ्या की बापावरचं प्रेम कुठंतरी कमी आहे. हे 2च दिवस उत्तर क्रियेचे आणि पुण्यस्मरणाचे 2च दिवस त्या बापाच्या किंवा त्या माईच्या जीवनात असे असतात, हे रडायचे नसतात, ते गेलेले आहे ना त्या मार्गाला मोकळं करण्याकरता हे कीर्तन असतात. ज्ञानदेव सांगे झाला हरिपाठ, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. अरे बाप तो एक व्यक्ती या जीवनाच्या पाठीवर आहे की त्याचं स्मरण जरी एकांतात झालं ना की कृत्रिम नाही, सहज असू ढसा आपल्या डोळ्यातून बाहेर निघत असतात, त्याला कृत्रिमतेकडे नका नेऊ. मला हे सांगायची, ही जी प्रमाणं आपल्याकरता निर्माण झाली आहे, स्वर्गात जाण्याचा मार्ग काय हो? ज्याला स्वर्गात जायचं असेल सोपा मार्ग आहे, स्वर्गात जा म्हणजे स्वर्गात जा. स्वर्गात गेलं नाही की स्वर्गामध्ये जाण्याचा मार्ग आपोआप मोकळा होत असतो. आणि कल्पना करा ना, मी माझ्या मनाचं काही नाही बोलणार, इथून वारी निघते तर पंढरपूरपर्यंत, इथून वारी निघते पंढरपूरपर्यंत, पण कधी बारीक निरीक्षण केलं का की पंढरपूरला जात असताना इथं जे कीर्तन घेतलं खाली लिहिलं जातं कीर्तन केसरी, वेदांत महर्षी, विनोद सम्राट, हे आचार्य ते आचार्य. पण कधी वारीमधल्या पत्रिकेमध्ये पाहिलं की हे सम्राट आहे ते सम्राट आहे, वारीमध्ये एकच अक्षर असतं वारकरी. आणि इथून वारी निघू द्या तिथपर्यंत, पण पंढरपूर येईपर्यंत वेदांताचं अध्ययन नाही, वेदांताचं वक्तव्य नाही. इथून तिथे जाईपर्यंत एकच काम असते, गात जागा गात जागा गात जागा गात जागा गात जागा गात जागा.
नावाचा गजर गात गेलं की खातं आपोआप भेटतं, त्याच्यामध्ये शंका नाही. पण गाणं खूप महत्वाचं असतं. दुःख प्रेमे नाचे गाणे गाणी यात विरोधी जाय गाणी यात विरोधी जाय गाणी यात विरोधी जाय दुःख प्रेमे नाचे गाणे गाणी यात विरोधी जाय गाणी यात विरोधी जाय गाणी यात विरोधी जाय विरोधी जाय विरोधी खरं तर वेदांताचार्य पदवी ही फक्त तुकोबाऱ्यांना शोभते, कारण त्यांचा स्पष्ट ब्रीद आहे वेदाचा तो अर्थ आम्हाच चटावा. पण त्यांनी ते नाही केलं. आयुष्यभर आपल्या जीवनामध्ये तुकोबाऱ्याचं एक बारकी सूत्र सांगू का तुम्हाला? तुकोबाऱ्याच्या परमार्थाची सुरुवात झाली ना, तर तुकाराम महाराजांनी आधी पांडुरंगाला प्रसन्न केलं आणि देव प्रसन्न झाल्यानंतर देवालाच प्रश्न केला, देवा समजा आजपासून मी परमार्थाला सुरुवात केली आणि जेवढं माझ्या प्रारब्धानं माझं आयुष्य असेल मी परमार्थ करत गेलो आणि अंती जर तुम्ही मला म्हटलं की तुकोबाऱ्या हा मार्ग मला अपेक्षितच नव्हता, तर माझा परमार्थ विपरीत जाईल ना, फेल जाईल ना. तुम्हाला काय अपेक्षित आहे ते सांगा, तसाच परमार्थ करतो. देवाने एकच गोष्ट सांगितली, नामाचा उच्चार रात्रंदिवस, आणि एक एक शब्द अंडरलाईन केला. नामाचा उच्चार कीर्तनापुरता नाही सांगितला, नामाचा उच्चार कथेपुरता नाही सांगितला, नामाचा उच्चार हरिपाठ काकड्यापुरता नाही सांगितला. देवाचं काय वाक्य, रात्रंदिवस आवडतं ना, मग करताना सुद्धा कीर्तनापुरतं नामचिंतन न करता दिनरजनी हाची धंदा गोविंदाची पोवाडी, प्रत्येक शब्दाला न्याय देणारे श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबाराय. आपल्यामध्ये तुकोबाऱ्यामध्ये खूप फरक आहे महाराज. तुकोबाऱ्याची श्रीमंती परमार्थातली ही अलौकिक आहे. जगण्याचा पाया चालण्याचे बळ, जगण्याचा पाया चालण्याचे बळ, विचाराची कळ तुकाराम तुकाराम, जगण्याचा पाया शब्दाचे इमान अक्षराचे रान, शब्दाचे इमान अक्षराचे रान, अभंगाचे पान तुकाराम तुकाराम, जगण्याचा पाया चालण्याचे बळ, जगण्याचा पाया. तुकोबाऱ्याचं ऐश्वर्य काहीतरी वेगळं आहे. चला, आपला विषय हा चालू होता, येत नाही उरो आले अवतार. प्रत्येकाला कधी ना कधी मृत्यूला स्पर्श करावा लागतो. शास्त्राचं गणित आहे महाराज. सरता संचिताचे शेष नाही क्षणाचा अवकाश, भरता न भरता निमिष जाणे लागे. मृत्यून म्हणे की हा संत, मृत्यूने म्हणे की हा महंत, मृत्यून म्हणे की हा अद्भुत जगी असे. मृत्यू विचार करत नाही, न पाही देश न पाही काळ विशेष, करीत नाश तात्काळ, तात्काळ नाश करतो. पण मृत्यूची परिभाषा तुमच्या आपल्या मस्तिष्कामध्ये वेगळी आहे आणि शास्त्रानं सांगितलेली वेगळी आहे. शास्त्राला जर विचारलं मरण कशाला म्हणतात, शास्त्र म्हणतं मरण हे कपडे बदलण्यासारखी एक साधी सोपी सरळ प्रक्रिया आहे. भगवद्गीता अध्याय क्रमांक 2 श्लोक असा आलेला आहे, वासांशी जीर्णानि यथा विहाय नवानि ग्रंथाति नरोपराणि तथा शरीरानि विहाय जीर्णान्यानि संयाति नवानि देहि. या श्लोकावर टीका करत असताना माऊली ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये बोलत असताना अगदी स्पष्ट निरूपण करतात, माणूस मरतो म्हणजे नेमकं काय घडतं, तर ज्ञानोबाऱ्यांची ओवी आहे, जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन ओढीजे, तैसे देहांतरा ते स्वीकारिते चैतन्यनाथे. ज्ञानोबाराय म्हणतात, दुःख कोणत्या गोष्टीचं आहे, जे तुमचं नव्हतं ते हिरावलं गेलं, दुसरं काय. अरे तुम्हाला उपकार मानता यायला पाहिजे की भगवत चिंतन ज्या साधनाच्या माध्यमातून घडतं. कोणतं साधन, याची देहीकडे देवाचे भजन. ही फॅसिलिटी, ही सुविधा इतरत्र ठिकाणी उपलब्ध नाही. आपल्याला उपकार मानता यायला पाहिजे की त्या भगवंताचं
चिंतन करण्याकरता एवढे दिवस आपल्याला हे शरीर भगवंतानं दिलं. हे तर आपलं कधी नव्हतंच. देह हे काडाचे, धन कुबेराचे, प्रश्नार्थ चिन्ह आहे, येथे मनुष्याचे काय आहे. मग ज्ञानोबराय बोलतात, ज्याप्रमाणे व्यवहारातला एखादा व्यक्ती स्वतःचं शरीर झाकण्याकरता हे सामान्य कपडे घालतो ना, एखादा दिवस असा उजाडतो की आज विकत आणलेलं कापड जीर्ण होतं, याचा मालक या कपड्याला त्यागतो, मार्केटला जातो, नवीन कापड आणतो, परिधान करतो. पण या कापडालाही मर्यादा आहे. एखादं कापड 2 महिने चालणार, 4 महिने चालणार, चांगल्यात चांगलं क्वालिटीचं असलं तर 2 वर्ष चालणार, पण 2 वर्षानंतर का होईना याला जीर्ण व्हावं लागतं. मग व्यवहारातला जसा नियम आहे जीर्ण झालेल्या कपड्याचा त्याग करणं, नवीन परिधान करणं, तसं शरीराचा सुद्धा एक नियम आहे, याला धर्म आहे. शरीर जीर्ण झालं की हे शरीर सुद्धा एक कापड आहे आणि या शरीररूपी कापडाला धारण करणारा माणूस म्हणजे यामध्ये राहणारा जीवात्मा आहे. हा जीवात्मा सुद्धा जीर्ण झालेल्या शरीराचा त्याग करतो आणि पुढच्या गतीला प्राप्त होतो. आता महत्वाचा मुद्दा आहे का, शरीर बदलणं हे जरी कपडे बदलण्याच्या प्रक्रियेसारखं समान असेल तरी कापड चांगलं असताना फेकायचं का जीर्ण झाल्यानंतर फेकायचं याचा अधिकार माणसाला आहे, कारण कापडाचा मालक माणूस आहे. मात्र प्रक्रिया जरी सारख्या असल्या तरी शरीर मात्र म्हातारं झाल्यानंतरच त्यागायचं का आईच्या गर्भातच त्यागायचं, प्रक्रिया सारख्या असल्या तरी याचा अधिकार माणसाला नाही. त्याचं कारण असं आहे की ते कापड माणसाच्या अधीन आहे, पण शरीर माणसाचं नसल्यामुळं माणसाच्या अधीन नाही. मग कोणाच्या अधीन आहे? श्रीमद भागवतामध्ये स्पष्ट श्लोक आलेला आहे, कर्मणा जायते जंतु कर्मणैव विलीयते, सुखम दुःखम भयम क्षेमम कर्मणैव विपद्यते. सगळ्यांच्या पाठांतरातला पुरावा द्यायचा झाल्यास, केले कर्म झाले त्याची भोगाले, उपजले मेले ऐसे किती हो, उपजले मेले ऐसे किती. कर्म झाले त्याचे भोगाले, कर्म झाले त्याचे भोगाले, उपजले ऐसे किती हो, उपजले मेले ऐसे किती. केले कर्म झाले त्याची भोगाले, 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 उपजले मेले ऐसे किती राम, उपजले मेले ऐसे किती. केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले, उपजले मेले ऐसे किती. उपजले मेले ऐसे किती. कर्म झाले त्याची भोगाले, कर्म झाले त्याची भोगाले, उपजले मेले ऐसे किती. उपजले केले कर्म झाले त्याची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती. असे कितीतरी आलेत, कितीतरी गेलेत. पण ऐका, जन्म मिळालाय, मृत्यूला स्पर्श करण्याच्या आधी जो मधला कालावधी आहे त्याला जीवन म्हणत असतात. आणि त्या जीवन कालखंडामध्ये ज्या ज्या कुटुंबाच्या सोबत आपण राहतो, त्या कुटुंबाच्या सदस्यांच्या लोकसोबत आपण राहतो ना, त्यांची उणीव विश्वाच्या पाठीवर कोणत्या शाब्दिक ज्ञानी माणसाला कधीच भरून काढता येत नाही. आज या ठिकाणी मी अस्सल वेदांतिक, अस्सल विनोदिक, अस्सल तुम्हाला करुणापर कीर्तन जरी ऐकवलं तरी खरं सांगा, हे फक्त गेलेल्या व्यक्तीच्या उद्धाराकरता कारण ठरणार आहे. गेलेल्या व्यक्तीची उणीव मात्र इथून परत भरल्या जाणार नाही. आणि त्यामध्ये बाप नावाचं पात्र तर समाजामध्ये असं बनलेलं आहे की विश्वाच्या पलीकडचं हे पात्र आहे, ज्याची दखल लवकर समाजामध्ये कधी घेतल्या गेली नाही. कविता असतील, वाङ्मय असतील, शब्दरचना असतील, हे लिहित असताना आम्हाला आई जास्तीत जास्त वेळेस आठवते. पण बापावरच्या कविता म्हणा, बापावरचं पाठ्यपुस्तक म्हणा, याबद्दल जर आपण कधी चिंतन करण्याचा प्रयत्न केला ना, तर ते धाडस किंवा त्याचं एक कारण असंही असू शकतो महाराज, की बापासारखं चरित्र लिहिण्याकरता तेवढं व्यापक अंतःकरणच लवकर कोणाकडे प्राप्त होत नाही, म्हणून ते शब्द लिखण.
जगाच्या पाठीवर हे निर्माण होण्याकरता तेवढं व्यापक अंतःकरण लागेल ना. आईचं प्रेम दिसणार आहे कदाचित म्हणून ते लिहिलं जातं. बापाचं प्रेम हे दिसणाऱ्या यादीमध्ये येत नाही. आणि काय आहे, थोडीशी शोकांतिक आहे. लहान असल्यापासनं लेकराच्या कानावर एक शब्द असतात, शाळेत जाय नाही तर बाप मारील, इकडं जाऊ नको बाप मारील, हे खाय बाप मारील, नाही खाल्लं तर बाप मारील, मंदिरात जाऊ नको बाप मारील. म्हणजे असेही म्हणणारे लोक आहेत. म्हणजे मंदिराकडे चालले की साधू होतो की काय, म्हणजे साधू होणं चुकीचं आहे का? साधू नाही झालं चालते, महाराज तरी वाता यायला पाहिजे. हे करू नको बाप मारील, ते करू नको बाप मारील. अहो शपथ घेताना सुद्धा आईची शपथ असते का बापाची? का बरं मग बाप शपथ घ्यायच्या लायकीचा नसतो? बाप हे पात्र असं असतं महाराज की विश्वाच्या पाठीवर आता अनेक मीडियाला तसे चॅनल आहे की आपण नुसतं बाप शब्द टाकला तरी हजारो चिंतन आपल्यावर त्याच्यामध्ये ऐकण्याकरता मिळतील. मला फक्त एवढा मुद्दा तुमच्या समोर मांडायचा आहे की बापाचं रागवणं आणि सूर्याचं तापणं हे जवळपास सारखं असतं. बापाचं प्रेम दिसत का नाही? बाप रागवायला लागला की लोकांना तो नकोसा वाटतो, आणि सूर्य जास्त तापायला लागला की तो सुद्धा लोकांना नकोसा वाटतो. पण वर्तमानापासून तर इतिहासापर्यंत आणि इतिहासापासून भविष्य काळापर्यंत साक्ष आहे महाराज. तापणारा बाप आणि तापणारा सूर्य जरी आम्हाला आवडत नसेल तरी ज्या दिवशी सूर्य अस्ताला जातो ना त्यावेळेस नाहीसा झालेला प्रकाश जगाच्या पाठीवर जसा कोणत्याच कृत्रिम साधनानं निर्माण करता येत नाही, तसा ज्या दिवशी आमच्या कुटुंबातला बापरूपी सूर्याचा अस्त होतो ना त्या दिवशी जगातल्या कोणत्याच कृत्रिम साधनानं त्याची उणीव मात्र भरून काढता येत नाही. म्हणून माझी विनंती आहे, जोपर्यंत बाप जिवंत आहे तोपर्यंत एकदा तरी त्याला आलिंगन द्या. एकदा तरी त्याच्या कुशीत, ज्याप्रमाणे आईच्या कुशीमध्ये बसून रडता येतं, बोलता येतं, मोकळं होता येतं ना, त्याच्या काळजामध्ये बसून एकदा बोला, त्याच्या हृदयाजवळ जाऊन बसा, त्याच्या कुशीत जाऊन बोला. त्याच्या अंतःकरणामध्ये असणारा भाव कधीतरी ओळखा. विश्वाच्या पाठीवर असा बाप जन्मालाच आला नाही की ज्याला असं कधी वाटत असेल की लेकरानं नोकरी करावी आणि त्याचं पेमेंट माझ्या अकाउंटला जमा करावं. ज्या बापानं आयुष्यभर कधी 10 रुपये खिशात असताना शेजाऱ्यानं मागितल्यानंतर सुद्धा उसने दिले नाही, तो बाप जर लाखो रुपयाची प्रॉपर्टी तुमच्या नावावर देत असताना क्षणाचा विचार करत नसेल तर कल्पना करा त्या बापाला तुमच्याकडून व्यवहारिक कुठलीच अपेक्षा नाही. अपेक्षा जर कोणती असेल तर फक्त 2 शब्द माझ्या लेकरानं माझ्यासोबत बोलावी एवढीच आहे. आणि विशेष आज ज्या बापाबद्दल आपण या ठिकाणी बोलतोय, खरं तर वैकुंठवासी भिकाजी चौधरी यांच्या जीवनातली ही सगळ्यात मोठी प्रॉपर्टी आहे की त्यांचं जीवन हे परमार्थमय आहे. आणि परमार्थातल्या बापानं जी प्रॉपर्टी आपल्या लेकरांच्या पदरामध्ये टाकलेली आहेत त्या बापाचं वर्णन किंवा त्या बापाच्या मोक्षार्थ कीर्तन आयोजन करणं हे तर या कुटुंबाचा चौधरी परिवाराचा मोठेपण आहे, नाहीतर या संप्रदायाचं वैभव आहे. ज्यांनी जिवंतपणी भजन केलेलं आहे त्यांना मोक्षाकरता वेगळ्या प्रयत्नाची गरज नसते. आम्ही द्वारी उभा क्षणभरी उभं राहून मुक्ती नाही, हरिमुखे म्हणा तेव्हा तेने मुक्तीचारी साधीला. आणि दुसऱ्याच्या खांद्यावर जाण्याच्या आधी एकदा तरी हा संप्रदायातला विना आपल्या खांद्यावर घ्या, जिवंतपणी मोक्ष प्राप्त होत असतो. परंतु नेमकं सगळं साधता येते पण विना खांद्यावर घेण्याची इच्छा कोणाच्या अंतरंगामध्ये निर्माण होत नाही. परंतु ज्यांनी हा वसा चालवला तो वसा आपल्यापर्यंत आणून टाकवला, ज्यांच्या जीवनातली भजन साधन आहे. म्हणून अभंग वेगळा निवडला होता, पण मला आमच्या सेठने या ठिकाणी सांगितलं की महाराज ते उत्कृष्ट भजनी होते आणि त्यांची लेकरंसुद्धा आमच्याच मार्गाला आम्ही काही तरुण मित्रमंडळी जे भजनामध्ये प्रवास करतो. खरं तर मानवी जीवनामध्ये इथून गेल्यानंतर जो पुरावा द्यायचा आहे ना भगवंताच्या समोर, तो पाठपाठांतरातला पुरावा नाही. तुका म्हणे येथे भजन प्रमाण, हेच प्रमाण, हाच पुरावा तिथं आपल्याला द्यावा लागणार. मानवी जीवनातला परमार्थ सुद्धा कसा असेल तर मी तुम्हाला प्रस्तावनेमध्ये बोलून गेलो की मानवी जीवनातला परमार्थ जी इंद्रिय ज्या कामाकरता दिली त्या कामाकरता वापरणं म्हणजेच परमार्थ आहे. परमार्थाची दुसरी व्याख्या नाही. खरं तर ज्ञानोबारायांना, तुकोबारायांना आपली काळजी वाटली, करुणा वाटली म्हणून त्यांनी अवघड साधनं आपल्याकरता सोपी करून ठेवलेली आहेत. आता आपण जर सोपी साधनं परत अवघडरित्यानं नेत असू ना तर मला असं वाटतं आपण कुठेतरी चुकीच्या मार्गाला चाललेलं आहे. जगाच्या पाठीवर ध्यास असावा. जर एखादा माणूस जर प्युअर प्रापंचिक असेल ना तर प्रपंचाचा सुद्धा ध्यास असावा, आणि एखादा माणूस जर पारमार्थिक असेल ना तर परमार्थाचा सुद्धा ध्यास तेवढ्याच तुलनेमध्ये असावा. प्रपंचाचा ध्यास निर्माण झाला की मग शब्द रेखाटले जातात. उरामंदी माया त्याच्या काड्या मेघावानी, दाखविना कधी कुणा डोळ्यातलं पाणी. झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला, वटामंदी हासू जरी कणा वाकला.
घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची धापर, लई अवघड आहे गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. हा प्रपंचातला ध्यास असतो की आपल्या लेकराकरता कोणत्याही खालच्या स्तराला जाण्याचं काम पडलं तरी जो बाप कधी कोणाच्या समोर डोकं नतमस्तक करत नाही तो बाप झुकल्याशिवाय राहत नाही लेकरांसाठी. हा प्रपंचातला ध्यास. आणि त्याच प्रापंचिक माणसाच्या जीवनामध्ये जर परमार्थ असेल तर त्याचा परमार्थाचा ध्यास असतो. आपण प्रमाण प्रस्तावनेमध्ये ऐकलं, दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन. या इंद्रियाचे विषय महाराजांनी स्पष्ट केले. तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण, घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. जवळी सकळ सिद्ध आहे हात चाला वया पाये, तव तू आपुले सोयीत पाये तीर्थयात्रे जाय चुकू नको. किंवा या इंद्रियाची सार्थकता कधी आहे आपल्या सगळ्यांच्या पाठांतरातल्या शब्दामध्ये सांगू का? आज योग चांगला आहे. आमचे के महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. म्हणजे पिक्चरमध्ये के नावाचे विलन खूप वेळेस पाहिले, पण के नावाचा हिरो मी आज पहिल्यांदा पाहिला. आणि तोही परमार्थातला हिरो. बरं का, मला वाटतं बाबांना दृष्टी थोडंसं आहे ना कमी आहेत, पण भगवंतानी जी कला दिली आहे ना महाराज, तेवढी त्यांच्या अस्तित्वाकरता कायम आहे. ती एवढीच कला आयुष्यभर भगवंत त्यांची दखल घेतल्याशिवाय राहणार नाही. के बाबा हा हया खवो इंद्रियाचे विषय सांगतो. इंद्रियाचे विषय इंद्रिय हया खवो जो श्याम का दर्शन किया करे, है शीस जो प्रभु चरण में वंदन किया करे. बेकार वो मुख है जो रहे व्यर्थ बातों में, बेकार वो मुख है जो रहे व्यर्थ बातों में. मुख वो है जो हरि नाम का सुमिरन किया करे. हीरे मोती हीरे मोती से नहीं शोभा है हाथ की, है हाथ जो भगवान का पूजन किया करे. मर कर भी अमर नाम है उस जीव का जग में, प्रभु प्रेम में बलिदान जो जीवन किया करे. ऐसे लागे लगन ऐसे लागे लगन, लागे लागे रे लगन, ऐसे लागे लगन, मेरा हो गई मगन, ऐसे लागे लगन, हो गई मगन. मैं तो गली गली हरि गुण गाने लगी, ऐसी लागी लगन, मेरा हो गई मगन, ऐसी लागी रे लगन. आपला विषय एवढाच आहे आँख वो जो शाम का दर्शन किया करे. याची सार्थकता आहे महाराज, याची सार्थकता त्याच्यामध्ये आहे. आणि हे प्रत्येकाला साध्य करता येत नाही. वैकुंठवासी भिकाजी चौधरी यांच्या जीवनानं ते साध्य केलं. शरीरात प्राण आहे तोपर्यंत या डोळ्यांनी परमात्म्याचं सुंदर स्वरूप न्याहाळलं. शरीरात बळ आहे तोपर्यंत हाताने टाळी मुखानं चिंतन केलं. आणि कलियुगामध्ये जे शाश्वत साधनं सांगितले ना, त्या शाश्वत साधनाला न्याय देण्याकरता वारकरी संप्रदायावर असणारा विश्वास तो दृढ करत त्यांच्या जीवनामध्ये भजनानंदाची साधना घडली. आणि ही भजनानंदाची साधनाच मानवी जीवनामध्ये काळ सार्थक करण्याकरता कारणीभूत ठरत असते. आणि त्याकरता या साधनाचा अवलंब करावा लागतो. कोणती साधनं? अभंगाचं पहिलं. हे नाम वाटे श्रवण कीर्ती,
साधनं आपल्या समोर मांडली, ज्या साधनाचा स्वात्मानुभव स्वतःला अनुभव आहे. महाराज म्हणतात, नाम वाचे वाणीद्वारे चिंतन केली गेणारी साधना ही एवढी प्रभुत्व आणि प्रभावी साधना आहेत की मानवी जीवनामध्ये जेवढे काही पाप, कारण भगवंताच्या दरबारामध्ये जाण्याकरता आधी आपल्याला तेवढं शुद्ध व्हावं लागतं, त्याकरता आधीचे पाप घालावं लागतात. आणि पाप जाण्याकरता काही मोजकी साधन आहे, त्यातलं प्रभावी साधन जर पाहिलं तर भगवंताचं नामचिंतन. जडतील पापे जन्मांतरीचे किंवा घेता नाम पर्वत जडते पापा. आणि हे काही सहज निर्माण होत नाही. हे वाटेला येण्याकरता सुद्धा नाम विठोबाचे घेतल्यानंतर हजारो जन्मातले पाप जातील. पापाचे डोंगर असू द्या, पर्वत असू द्या, सगळी जातील. पण याकरता नाम वाचेला यायला तरी पाहिजे ना. ते नाम असू द्या 2 अक्षराचं, 3 अक्षराचं, 4 अक्षराचं, पर्वत जातील हो. पण ते वाणीला येण्याकरता नाथबाबा बोलतात, अनंत जन्मीचे सुकृत पदरी त्याचे मुखे हरी पैठाव. हे कोणाचे नाही, महाराजांचं स्पष्ट मत आहे. पूर्वजन्मी जाची असेल पुण्याई, पूर्वजन्मी जाची असेल पुण्याई, तोची मुखे गाई हरीचे नाम, तोची मुखे गाई हरीचे नाम. भाग्यवंत घरी, भाग्यवंत घरी भजन कीर्तन राम, भाग्यवंत घरी भजन आणि सांगू का तुम्हाला, पटतंय का बघा. एरवी सगळ्या विश्वातल्या लोकांचा प्रयत्न चालू आहे स्वतःचं नाव कमवण्याकरता. पण एका महात्म्याच्या मुखातून ऐकलेलं वाक्य आहे, स्वतःच्या नावाकरता प्रयत्न करणारा माणूस इतिहासात जमा होतो आणि भगवंताच्या नामाकरता प्रयत्न करणारा माणूस इतिहासामध्ये अजरामर होतो. तुकोबाऱ्याचा प्रयत्न स्वतःच्या नावाकरता नव्हता, भगवंताच्या नामाकरता होता. आज एक असा महात्मा आहे या भारतामध्ये ज्याचं कुठंच मीडियाला अकाउंट नाही, त्याला परमार्थिक लोक मानतील यात नवल नाही, परंतु नास्तिक लोक सुद्धा त्यांचे स्टेटस लावल्याशिवाय राहत नाही. ते वृंदावनचे प्रेमानंदजी महाराज. नावाकरता प्रयत्न नाही चालू, मग फक्त नामाकरता प्रयत्न चालू आहे, नामाकरता. आणि नामाकरता एकदा प्रयत्न केला ना महाराज की देव एवढा कृपा सिंधू आहे, स्वतःचं नाव सुद्धा काढतो आणि आपलं नाव जगाला पुढे लावायला लावतो. वृंदावनला किती लोक गेले हातवर करा. वृंदावन 1500. वृंदावन बस, बाकी सगळे कांदे लावायला जाता का? वृंदावन जायचं म्हटलं ना की मथुरा स्टेशनला आधी उतरावं लागतं, नंतर मथुरा लागतंय, नंतर परत गेलं की आपल्याला गोकुळामध्ये जावं लागतं, वृंदावनमध्ये जावं लागतं. फिरता फिरता गोवर्धनाची परिक्रमा करता करता बरसाण्याला जाता येतं. मला असं विचारायचं आहे, मथुरा भूमी ही कृष्णाची जन्मभूमी आहे का राधाराणीची? कृष्णाची आहे ना. राधाराणीचं गाव बरसाना आहे.
पण जी लोक वृंदावनला गेली त्यांना विचारा, मथुरेपासून तर वृंदावनपर्यंत, वृंदावनपासून गोकुळापर्यंत, गोकुळपासून बरसाण्यापर्यंत कृष्णाचं नाव कोण कोण घेतलं आणि किती किती घेतलं आत्ताचं वर्तमान. एकही नाव कृष्णाचं कोणीच वृंदावनमध्ये, मथुरेमध्ये, बरसाण्यामध्ये, गोकुळात कोणीच घेत नाही. म्हणायचं असलं तर 2 अक्षरी शब्द आहे, राधे राधे प्रभूजी. कुली जरी भेटला रेल्वे स्टेशनवर, प्रभूजी राधे राधे, त्यातच उत्तर आहे आणि त्यातच प्रश्न आहे. रिक्षा चालवणारा, प्रभूजी राधे राधे, त्यातच प्रश्न आणि त्यातच उत्तर. बरं किमान देवाचं एकदा नाव घ्यायचं, नंतर श्याम राधे म्हणायचं ना. श्याम राधे कोई ना कहता, कहते राधे श्याम, जन्म जन्म के भाग जगा दे, एक राधा का नाम, राधा के बिना श्याम आधा, राधा के बिना श्याम आधा, कहते राधे श्याम, जन्म जन्म के भाग जगा दे, एक राधा का नाम. बोलो राधे, बोलो राधे, बोलो राधे 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 राधे, बोलो राधे, राधा के बिना श्याम राधा. नावाकरता भगवंताचा प्रयत्न करा, भगवंत तुमचं नाव आपोआप मोठं करून टाकत असतो. इतिहासामध्ये, वाङ्मयामध्ये, ग्रंथामध्ये, शास्त्रामध्ये, पुराणामध्ये आपल्याला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पुरावे पाहण्याकरता मिळतात. म्हणून वाणीला तो ध्यास लावा, नामवाचे वाणीद्वारे चिंतन व्हायला पाहिजे. दुसरी प्रक्रिया सांगितली महाराजांनी, भजन सर्वांना कळणार नाही, करता येणार नाही. शब्दाचा घात जर झाला तर चुकू शकतो, दोष लागू शकतो. पण श्रवण कीर्ती नाही काही करता येत महाराज आम्हाला, पण आम्ही एकही कीर्तन रिकामं जाऊ देत नाही महाराज. आम्ही कोणत्याही गावाला, कोणत्याही गल्लीमध्ये कीर्तन असलं ना तर अगदी मोकळ्या मनानं श्रवणा करतात असतो. नुसतं श्रवण जरी केलं ना महाराज तरी काळ सार्थक होत असतो. चांगल्या लोकांना श्रवण केल्यानंतर त्यांचा काळ सार्थक होईल यात नवल नाही. श्रीमद भागवत कथा जर ऐकली तर ज्याचा जन्म वाईट हेतून झाला, ज्याचं आयुष्य वाईट कर्मा करता करता गेलं आणि जो मरतानाही वाईट कर्म करता करता मेला, असा धुंदुककारी नुसता कथाच्या श्रवणानं उद्धरलेला आहे. शिव महापुराणाची कथा ऐकली तर जे पूर्ण गावच कुटील होतं, पण त्या गावामध्ये राहणारी बिंदुक आणि चंचुला त्यांच्याही जीवनाचा उद्धार फक्त ऐकल्यामुळे झालं. त्याच्यामुळे वाणीच्या नामचिंतनानं केलेलं जेवढं प्रभुत्व, जेवढं फळ असतं ना तेवढंच फळ श्रवणाला सुद्धा आहे. म्हणून नामवाचे श्रवण कीर्ती. आणि तिसरं साधन सांगितलं, पाऊले चित्ती समान. परमात्म्याचे पावलं तर एवढं प्रभावी साधन आहे महाराज. एरवी या जगाच्या पाठीवर सगळ्यात माणसाला दुःख देणारं आणि सुख देणारं इंद्रिय जर कोणतं असेल तर मन आहे. मन, ज्या मनाला तुम्ही कुठेही न्या ते स्थिर होत नाही, पण त्या मनाला विटेवरच्या देवाच्या समोर एकदा उभं करा, ते मन स्पष्ट ग्वाही देतं. आता कोठे दावे मन, केव्हा? आता. का बरं? काय झालं आता न धावायला? तुझे चरण देख लिया. बरं एक माझ्याकडे लक्ष द्या. आता कोठे धावे मन, कशामुळं? तुझे चरण. बरं, चरण देखल्यानंतर गुरुजी फक्त मन स्थिर नाही झालं. भाग गेला तुझे चरण देख लिया, शीन गेला तुझे चरण देख लिया, प्रेमरसे बैसली मिठी तुझे चरण देख लिया, आवडीला टी मुकाशी तुझे चरण देख लिया, तुका म्हणे आम्हा जोगे तुझे चरण देख लिया, विठ्ठल गोगे खरे माप तुझे चरण देख लिया. त्यामुळं आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, तुझे चरण देख लिया, तुझे चरण देख लिया. आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, तुझे चरण देख वाणीनं चिंतन काळ सार्थकतेला केला त्यांनी, कानाद्वारे श्रवण काळ सार्थक केला त्यांनी, आणि तेच समान पावलं हृदयात धारण केले की काळ सार्थक केला त्यांनी. स्वात्मानुभवानं बोलतात अभंगाच्या दुसऱ्या चरणात. काळ सार्थक केला
काळ सार्थक केला त्याने काळ सार्थक केला त्याने काळ सार्थक केला त्याने काळ सार्थक केला चिंतन केलं, कानाद्वारे श्रवण केलं आणि परमात्म्याची समान पावलं धारण केलीत, काळ सार्थक केला त्यांनी, धरिला मनी विठ्ठल. आता प्रत्येकाचे पुरावे दिल्यापेक्षा एक ठळक पुरावा देतो. जनाबाई माहिती आहे? जनाबाई पावशी, जनाबाई माहिती आहे? जनाबाई पिंपळगावचे, म्हटलं का होच म्हणतात, परभणी जिल्हा गंगाखेडच्या जनाबाई. काय नाही केलं जनाबाईनं? नामवाचे वाणीद्वारे चिंतन केलं, श्रवण कीर्ती, दररोज नामदेवरायांच्या मुखातून आलेल्या पवित्र भगवंताच्या नामचिंतनाचं श्रवण केलं आणि त्याच परमात्म्याला हृदयबंदी खाना केला. ऐकायचं ते
तेरा गुणगान करने से प्रभु सुकून मिलता है इस दिल को. हे टाकजा नका बरं भाऊ, सध्या लय वाईट वातावरण चाललंय. हे माझ्याकडे बघून, माझ्याकडं मी जे बोलतोय आता ते. तेरा गुणगान करने से प्रभु सुकून मिलता है इस दिल को, तूने ही दी है कला गाने की बजाने की, वरना कोण पहचानता इस नाचीच को. हे त्याच्या कृपेनं आहे. आणि लोक काही म्हणू द्या, ज्याला भजन करता येतं ना महाराज, त्याच्यासारखा श्रीमंत माणूस या जगाच्या पाठीवर दुसरा कोणी. जिंदगी में मुझे कुछ मिले ना मिले, हर घड़ी आपकी बस कृपा चाहिए. जिंदगी में मुझे कुछ मिले ना मिले, हर घड़ी आपकी बस कृपा चाहिए. नाम की तेरी शोहरत कमा पाऊं मैं, तेरी इतनी सी मुझ पे कृपा चाहिए. जिंदगी में मुझे नावाची प्रॉपर्टी कमवता येईल एवढंच फक्त पाहिजे महाराज. भगवंताच्या समोर उभं राहिलं ना, लौकिक कधीच काही मागणं मागू नका, कारण आपलं काही तेवढं ऋण जगाच्या मालकावर नाही की आपण मागावं देवानं द्यावं. उगाच स्वतःचं डिमोशन करायचं कशाला. देवाच्या समोर मागायचं असेल, बोलायचं असेल तर प्रेमानं बोलायचं. देवा, या विश्वाच्या पाठीवर देण्याकरता तू समर्थ आहे, स्वतंत्र आहे आणि श्रीमंत आहे. माझी तेवढी पात्रता नाही, पण माझी एकच विनंती आहे. इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेकर, गोविंद नाम लेकर, यह प्राण तन से निकले. पीतांबरी कसी हो, छवि मन में ये बसी हो, होठों पे कुछ हंसी हो, जब प्राण तन से निकले. बाबा, मी सुरुवातीला बोलून गेलो, प्रापंचिक माणूस असेल तर प्रपंचाचा ध्यास, आणि परमार्थिक असून तर परमार्थाचा ध्यास असायला पाहिजे. जेव्हा कोरोनाचा कालखंड आला होता ना, कोरोनाचा, त्यावेळी जे महिना वारकरी आहेत आपल्यामध्ये, त्या महिना वारकऱ्यांना घरात करमत नव्हतं. आणि परमार्थिक माणसाचं खरं लक्षण आहे, गावामध्ये किंवा परिसरामध्ये टाळ मृदंगाचा स्वर कानावर आल्या आल्या ज्या साधकाचं चित्त घरात लागत नाही ना, ज्याचे पाय त्याला म्हणतात ना चला मंडपाकडं, तो खरा परमार्थिक आहे. पारमार्थिकाचं फार वेगळं लक्षण नाही महाराज. तुळशी माड ही श्वासाची, तुटे धाव विठ्ठला. तुळशी माड ही श्वासाची, तुटे धाव विठ्ठला. जीव झाला कासावी स्वरूप दाव विठ्ठला. तुळशी माड ही श्वासाची, तुटे धाव विठ्ठला. घरातच कारावास, सोसलार रात्रंदिस, तुझा मानोनी आकवलं नाही वलांडलीस. गोड लागला शिवार, गोड लागणार शेत, चंद्रभागेच्या तीराची, आम्हा बोलवते रेत.
नामांची श्रवण कीर्ती पाऊले चित्ती समान काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल. आपला विषय चालला होता, त्या विषयाचा ध्यास अंतःकरणाला असायला पाहिजे. अहो, ध्यास साधकाच्या ठिकाणी निर्माण झाला की श्रीगुरूलाही बोलवण्याची गरज पडत नाही, साधूलाही बोलवण्याची गरज पडत नाही आणि भगवंतालाही बोलवण्याची गरज पडत नाही. ही सगळी आपोआप येतात, पण ध्यास असावा लागतो. आणि एक वाक्य लक्षात ठेवा, जन्माला आलेल्या प्रत्येक प्राण्याला कर्म करायचे आहेत. मग जर कर्म करून चुकीचा मार्ग पत्करून चुकीच्या मार्गाला गेल्यापेक्षा उत्तम व्यक्तीचं बोट पकडून उत्तम मार्गाला जाण्याकरता शिका. माझं बोलणं पटतंय का बघा. इकडे इकडे या कोण आहे. वा मस्त. म्हणजे प्रत्येक व्यक्ती सन्मानास पात्रच आहे, त्यात काही शंका नाही. बरं अर्थ नाही. आमचे म्हणजे पवार गुरुजी आमचे श्रीगुरू भाऊ एक वाक्य सांगायचे. जेव्हा संस्थेतून बाहेर निघाले तेव्हा प्रत्येकाला वाक्य असायचं की लेकरांनो, आता बाहेर गेल्यानंतर तुम्ही कथाकार व्हाल, कीर्तनकार व्हाल, तुमचे काही गुरुबंधू गायक होतील, वादक होतील, पण आमचे भाऊ आवर्जून सांगायचे कधीच कुणाला पात्रतेनं कमी लेखायचं नाही. कारण इथं येत असताना तुम्ही एकाच गुरुची निवड केली, एकाच मधुकरीच्या डब्यामध्ये खाल्लं, एकाच गुरुच्या हाताखाली अध्ययन केलं, नवे नवे. अरे आंघोळ करताना सुद्धा एकाच पाठशाळेतल्या बाथरूममध्ये आपण आंघोळ केली. इथून गेल्यानंतर लक्षात ठेवा, सरस्वती एकच आहे, ती कोणाच्या तरी कंठात आहे, कोणाच्या तरी डोक्यात आहे, कोणाच्या तरी बोटात आहे. सरस्वती मात्र एकच आहे. त्याच्यामुळं कधी आपभर भाव करू नका. ही सगळी आमचे गुरुबंधू मित्रमंडळी आहे. खरं तर या सर्वांचा अधिकार माझ्यापेक्षा कितीतरी मोठी मोठी कीर्तनकारांची कीर्तन हे ऐकतात, श्रवण करतात, बाजूला उभे असतात. माझ्यासारख्या बालकाच्या कीर्तनामध्ये त्यांनी उभं राहावं, पण त्यांचं अंतःकरण तेवढं व्यापक आहे. आमचे दिनेश बाबा तर आता तुमच्या नाशिकचं रत्नच आहे. ते काय बोलायचं. श्री ज्ञानेश मृदंग आध्यात्मिक गुरुकुल, त्या गुरुकुलाचे संस्थापक अध्यक्ष आहेत. बरं, असं नाही की लोकांना असं वाटतं की ज्यांना काहीच येत नाही ते मग आळंदी पंढरपूरला जातात आणि धोतर घालून येतात. इट इज ॲब्सोल्युटली रॉंग. हाफ नॉलेज इज द ऑलवेज डेंजरस फॉर अवर लाईफ. अपूर्ण ज्ञान माणसाच्या जीवनाला धोकादायक असतं. BE इलेक्ट्रिकल आहेत महाराज, BE इलेक्ट्रिकल. आणि त्यांनी त्यांच्या संस्थेमध्ये जेवढे विद्यार्थी ठेवले आहेत ना महाराज, विद्यार्थ्यांच्या पालकांना आधीच वॉर्निंग दिली आहे, कदाचित याला गुण थोडासा कमी येईल. आता त्यांचे विद्यार्थी कमी राहतील याच्यात शंकाच नाही, पण त्यांचं चातुर्य आहे ते कदाचित याला 2चा गोड कमी येईल. पण माझी प्रामाणिकता असेल की याला आधी डॉक्टर बनवायचं, वकील बनायचं, इंजिनिअरिंग बनायचं. कारण कला हे त्याच्या जीवनाचं उत्पन्नाचं साधन न बनवता मी त्याच्या जीवनामध्ये आनंदाचा स्रोत म्हणून मला बनवायचं आहे. एवढं व्यापक अंतःकरण, एवढे व्यापक विचार ठेवण्याकरता फक्त गुण असून चालत नाही, तर अवगुणापासून माणसाला दूर राहावं लागत असतं. आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तारतम्य आहेत. ऐका, मला मुद्दा पुढं मांडायचा आहे असा की ही सगळी कलागुणं एकच ठिकाणी आणण्याचं साधन जर कोणतं असेल, हे विषय जर असताना महाराज संपत बाबा, माझं एक प्रामाणिक मत आहे कधी की 1000 मूर्ख लोकांच्या संगतीत राहिल्यापेक्षा एका विद्वानाचं बोट पकडून चाललेलं कधी उत्तम असतं. कारण कधी ना कधी तर बोट पकडायचंच असतं ना. पण काय असतं, योग्य वेळेला जर योग्य विद्वान माणसाचं बोट पकडता आलं नाही ना, तर आयुष्यभर चुकीच्या लोकांची पाय चाटायची वेळ आपल्यावर येत असते. म्हणून योग्य वेळेला निवड करा. आणि ही निवड कीर्तन क्षेत्रापेक्षा इतरत्र ठिकाणी प्राप्त होणार नाही. निडोबाराय बोलतात, इथं येणारी लोक दांभिकतेला दूर ठेवलेली असतात. म्हणून कीर्तनाचा समारंभ निर्दंब सर्वदा. आणि हे जे काही सांगितलं तुम्हाला 2 तासात, निडोबाराय म्हणतात हे ऐकून नाही, अनुभवाचे बोलायत अभंगाचं शेवट. निळामणी स्वरूप
एकाला द्या. बटन प्रेस नाही होत त्याचं बरोबर.
नामादी हरिनामे काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल वैकुंठवासी. भिकाजी चौधरी यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ त्यांचे चिरंजीव आणि त्यांच्या समस्त परिवारांनी आपल्या वडिलांच्या पुण्यस्मरणार्थ ज्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे, खरं तर ज्यांचं जीवन परमार्थमय आहे त्यांच्याकरता लोक जी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतात ती पद्धत वेगळी आहे. पण या चिंतनामध्ये जेवढं भजन झालं हे भजनच त्यांच्या कल्याणाकरता कारण ठरणार आहे. आणि यापेक्षाही शरीरात प्राण आहे तोपर्यंत त्यांनी जी साधना केली आहे ते भजन त्यांच्या जीवनाच्या उद्धाराकरता कारण ठरणार आहे. पण या संस्काराचे धनी जे होते त्यांनी आपल्या लेकरांना सुद्धा ते तेवढ्या संस्कारानं जोपासलेला युक्त केलेलं आहेत. आणि त्या सगळ्या परिवारातील सगळ्याच लेकरांनी तेवढ्याच तुलनेमध्ये खरं तर बापाच्या ऋणातून उतराई होण्याकरता कीर्तन कधीच नसतं. कारण बापाच्या ऋणातून उतराई होता येईल असं साधनच अजून बनलं नाही. परंतु त्यांनी जे संस्कार घातले त्यांचा मार्ग मोकळा होण्याकरता त्यांना उत्तम गती प्राप्ती व्हावी याच्याकरता भगवंताची नामसाधना आहे. आणि त्याकरता या ठिकाणी या सुंदर सेवेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आणि त्या निमित्तानं या कीर्तनाला गोडवा निर्माण व्हावा म्हणून जी महाराष्ट्रातील मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यामध्ये महाराष्ट्रातील नामवंत भजन सम्राट आदरणीय श्रद्धेय पूजनीय आमचे पवार गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय श्रद्धेय पूजनीय आमचे संपत गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहेत. दोनही तालमहर्षी आदरणीय श्रद्धेय पूजनीय परमार्थातील आमचे ज्येष्ठ बंधू, आपल्या परिसराचं वैभव, संप्रदायाचं वैभव आमचे दिनेशजी महाराज मोजाड या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि आपल्या गावच्या परमार्थिक वैभवाला शोभेल असे आपल्या गावचे जावई. वाक्य फार मोलाचं आहे. आपल्या गावचा परमार्थ तेवढ्या उंचीचा आहे, त्याच्यामुळं जावई शोभत असताना तेवढ्या उंचीचे असायला पाहिजे. त्यामुळं आपल्या गावच्या परमार्थिक वैभवाला शोभतील असे जावई आदरणीय आमचे विवेक महाराज. आता काही जाऊ नका, म्हणजे 17 तारखेपासून अधिक महिना चालू होतोय. आणि शिवाजी बाबा ते जावई आहे म्हटल्यानंतर आम्ही सगळे त्यांचे भाऊ आहे, म्हणजे आम्ही सगळे तुमचे जावई आहेत. तुम्ही कीर्तन झाल्या मस्त माप घ्या सगळ्यांचं. माप सगळे देऊन जा, कपडे शिवून टाक. आम्ही सगळे इथून बा असं सासरा भेटायलाही नशीब लागतं बाबा. कीर्तनापुरतं का होईना, पण म्हणजे कीर्तनापुरतं नाही, ते होच म्हणणाऱ्यातले यादीतले पण आहेत, ज्यांच्या निमित्तानं हा कार्यक्रम या ठिकाणी रेकॉर्ड होत आहेत. आपल्या परिसराचं वैभव, विठूचा सोहळा, बरोबर ना. आणि त्याचे मालक आमचे परमस्नेही आदरणीय मित्र आमचे प्रशांत दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या निमित्तानं हा कार्यक्रम परत तुम्हाला पाहायला भेटेल. हेच नाही, चांगले विद्वत रत्न लोकांची कीर्तनं तुमच्यापर्यंत पोहोचतील. पण त्याच्याकरता तुम्हाला एक काम करावं लागेल, त्यांच्या चॅनलला तुम्हाला भेट द्यावं लागेल. त्यांनी टाकलेल्या व्हिडिओला लाईक, कमेंट, सबस्क्राईब, अजून काय असतं, हां बेल आयकॉनला ते क्लिक करायला विसरू नका, म्हणजे नवीन कार्यक्रम तुमच्यापर्यंत येतील. त्याचबरोबर तुमचं लग्न झालं आहे का? नाही, मला सांगत जा, बाकीच्याकडे नका पाहू. हां तुम्ही ज्या लोकांची निवड केली आहे ना योगेश बाबा, ते परमार्थातले फार मोठे धनी आहे, यात शंकाच नाही. म्हणजे साऊंडवाले आमचे गणेश भाऊ असतील, त्यांचा साऊंड सिस्टीम असेल, हे परमार्थातले तेवढेच उंच आहे. प्रशांत भाऊ तेवढेच उंच आहे. हे दोघंही रत्न तेवढेच उंच आहे. पण यांच्या आध्यात्मिक वैभवापेक्षा यांच्या उंचीला शोभेल अशी नम्रता या सगळ्यांकडे तेवढ्याच तुलनेमध्ये आहे. मी नेहमी सांगत असतो, थोडंसं का लागून कोणत्याही क्षेत्रातला कमी असला तर चालते, पण नम्रता ही फार मोठी असावं लागते. किमान कीर्तनकार कथाकाराला तरी हसता यायला पाहिजे, नाही तर सगळं पाठ केलं आणि मग त्यांना म्हणावं लागतं स्माईल प्लीज. उपयोग नाही. तुकोबाऱ्याचं प्रमाण आहे, मोकळे मन रसाड वाणी याची गुणी संपन्न. ज्याचं मन मोकळं आहे, ज्याची वाणी रसाड आहे ना, अंगावर थुंकलेल्या यौवनाला सुद्धा तेवढं स्वीकारलं. आणि आपण जर त्यांचे भक्त असू, आपण जर त्यांचे अनुयायी असू, आपल्याला तेवढी नम्रता असायला पाहिजे. आणि माझी एक विनंती आहे तुम्हाला, हा सगळा जो परमार्थाचा वैभवाचा वाटा आपण टिकून ठेवला आहे, आदरणीय श्रद्धेय पूजने ज्यांच्या माध्यमातून हा सगळा मेळ आहे, एकट्याचा नोही खेळ म्हणून मेळ मेळविला. आणि हा मेळ मिळवण्याकरता कोणीतरी सूत्रधार असायला पाहिजे. जो सूत्रधार असायला पाहिजे तो सुद्धा सूत्रधारच असायला पाहिजे.
म्हणजे योजकच तत्र दुर्लभा, नाहीतर योजना करणं फार दुर्लभ आहे. आणि आपलं नशीब चांगलं आहे की आपल्या परिसराला ते रत्न लाभलं. मला कोणीतरी सरांनी सांगितलं योगेश महाराज आमचे विद्यार्थी आहेत, आहे का नाही. पण आता सध्या योगेश महाराजांचं वैभव असं आहे की त्यांनी कधी संस्था काढली तर ते शिक्षक होतील आणि त्यांचे विद्यार्थी हजारो संख्येनं तयार होतील. आणि तेवढ्याच नम्र स्वभावानिशी आमच्या योगेश महाराजांनी अगदी कमी दिवसामध्ये कीर्तन जाऊ द्या, पण त्यांच्या स्वभावानं प्रत्येकाच्या अंतःकरणावर त्यांनी घर करून ठेवलं आहे. एवढे सुंदर स्वभावाचे धनी आमचे योगेश महाराज जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या माध्यमातून येण्याचा योग आहे. त्याचबरोबर आमचे दुसरे योगेश बाबा, या मंडपातलं सगळ्यात महत्त्वाचं मोलाचं वैभव तुम्हीच आहे बाबा. खरं आहे, कारण सगळ्या गोष्टी घेतील पण विना घेणारा माणूस लवकर भेटत नाही. आणि तो जर प्रत्येक कीर्तनामध्ये, एक सांगू का, योगेश महाराज कधीच विना घेत नाही. त्या विण्याला इच्छा होते की मला योगेश महाराजांनी घ्यायला पाहिजे. नाहीतर विना काय साधारण साधन आहे का महाराज? नाही. उपस्थित असणारे दोन्ही चोपदार आमचे छत्रधारी टाडकरी, कोणत्या गावचे? नरूड गावचे समस्त टाडकरी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आता योजना मी त्यांचं म्हणजे योगेश महाराजांना कॉल केला म्हणजे तुम्ही मंडप सांगू नका, साऊंड सांगू नका, त्यांची तर इथपासून तयारी असते, मी आणू का घरून? म्हणजे एवढंच. अहो तुम्हाला सांगू का महाराज, योगेश महाराज तुमच्याकरता घरातले कुटुंबीय असतील, सदस्य असतील, पण एक सांगू का तुम्हाला, तुमच्या गावाच्या परिसराचं नाव तसंच मोठं आहेच. आईसाहेब तुमच्या परिसराला खुशीत घेण्याकरता बसली आहेत. पण जेव्हापासनं विश्वगुरू निवृत्तीनाथ दादांच्या दरबारामध्ये तुमच्या परिसरातून दिंडी परिक्रमा चालू झाली ना, तुम्हाला माहीत नाही पण आम्ही महाराष्ट्रभर फिरतो, तर सलग 3 वर्ष प्रथम क्रमांक ती विश्वाच्या गुरुच्या दरबारामध्ये घेणारी दिंडी जर कोणती असेल तर तुमच्या परिसराची ती दिंडी आहे, लक्षात ठेवा. म्हणून माझी विनंती आहे तुम्हाला, सगळं भेटेल. हजार मूर्ख लोकांची संगती, त्यांचं बोट चुकलं तर चालेल, पण एक चांगला माणूस आपल्यातून सुट्टा कामा नाही. आमचे योगेश बाबा, आमचे म्हणजे तुम्हा आपल्या सर्वांचे योगेश बाबा आहे. एवढ्या कमी वयामध्ये ते परमार्थ करतात, यात नवल नाही. निवृत्तीनाथांना तो परमार्थ यांच्याकडून अपेक्षित आहे. आपलं काम आहे त्यांना सहकार्य करणं. सर्वांच्या चरणी प्रेमपूर्ण भावना समर्पित करतो. या परिसरातून जर कोणी गायक, वादक, कलाकार, कीर्तनकार, महाराज मंडळी उपस्थित असतील, मी पहिल्यांदा आलो त्यामुळं परिचय नाही, पण त्यांच्याही चरणी गणेश बाबा आदरणीय इथलेच वा गणेश महाराज ना, दिनेश महाराज, आपल्या गावचं रत्न, आदरणीय श्रद्धेय पूजनीय आमचे ज्येष्ठ महाराज दिनेशजी बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याही चरणी प्रेमपूर्ण भावना समर्पित करतो. झालं का? कोणी राहिलं असेल तर कीर्तन झाल्यानंतर बेटा मी तिथेही तुमचं नाव घेईन, हरकत नाही, कारण ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. ज्ञानेश्वर महाराज